श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध. दशक 10वा. जगज्योती नाम. समास 7वा. सगुण भजन. श्रीराम. अवताराधिक ज्ञानी संत, सारासार विचारे मुक्त, त्याचे सामर्थ्य चालत कोण्या प्रकारे. श्रीराम. ज्ञानी संत व भगवंताचे अवतार इत्यादी जे सारासार विचाराने मुक्त झाले, त्यांचे सामर्थ्य सांप्रत त्यांच्या पश्चात कोणत्या प्रकाराने कसे चालते, त्यांची वासना बाकी राहिलेली असते काय. हे श्रोतयांची आशंका पाहता प्रश्न केला निका, सावध होऊन ऐका म्हणे वक्ता. श्रीराम. ही श्रोत्यांची शंका आहे. विचार केला तर हा प्रश्न ठीक आहे, ह्याचे उत्तर सावध होऊन ऐका असे वक्ता म्हणतो. ज्ञानी मुक्त होऊन गेले, मागे त्याचे सामर्थ्य चाले, परंतु ते नाही आले वासना धरून. श्रीराम. ज्ञानी तर मुक्त होऊन जातात आणि पाठीमागे त्यांचे सामर्थ्य चालत असते, परंतु ते काही वासना धरून येत नाहीत. अशा अवतारी महापुरुषांचे सामर्थ्य त्यांच्या मागे चालते, पण ते वासना धरून येतात म्हणून मात्र नव्हे. लोकांचा होतो चमत्कार, लोकमानिती साचार, परंतु याचा विचार पाहिला पाहिजे. श्रीराम. लोकांना तर त्यांचा चमत्कार अनुभवास येतो आणि लोक तो खरा मानतात, पण याचा नीट विचार केला पाहिजे. भाविकांना त्यांचे चमत्कार खरे वाटतात. जिवंत असतानाही संतांचे किती चमत्कार अनाथ पसरतात, पण ह्या गोष्टींचा नीट विचार केला पाहिजे. जीत असता नेणो किती, जनामध्ये चमत्कार होती, ऐसियाची सत्य प्रचिती रोकडी पहावी. श्रीराम. ते जिवंत असतानाच त्यांचे लोकांमध्ये अनेक चमत्कार होतात, तेव्हा या चमत्कारांचा विचार प्रत्यक्ष करा. तो तरी आपण नाही गेला, लोकी प्रत्यक्ष देखिला, ऐसा हा चमत्कार झाला, यास काय म्हणावे. श्रीराम. तो स्वतः जात नाही असे असता, लोकांना तर तो प्रत्यक्ष दिसतो, असा हा चमत्कार झाला, याला काय म्हणावे. सत्पुरुष वासना धरून येत नाहीत, पण लोकांना ते प्रत्यक्ष दिसतात, भेटतात, याला काय म्हणावे. तरी हा लोकांचा भावार्थ, भाविका देव यथार्थ, अन्यत्र कल्पना व्यर्थ कुतर्काची. श्रीराम. तर हा भाविक लोकांच्या विश्वासाचा भाग आहे, तर ही लोकांची श्रद्धा निष्ठा होय. भाविकांना देव खराच असतो, बाकीच्या कुतर्काचा कल्पना व्यर्थ होत, त्याबद्दल व्यर्थ कुतर्क काढीत बसण्यात अर्थ नाही. एवं आपुली कल्पना स्वप्नी येती पदार्थ नाना, परी ते पदार्थ चालतीना अथवा आठवू नाही. श्रीराम. ज्या पदार्थाची आवड असते तो स्वप्नात दिसतो, तर तो काय आपली जागा सोडून आला, त्याने आठवण केली म्हणून दिसला असे म्हणाल, तर प्रत्यक्ष पदार्थ का दिसावा. आपल्या आवडीच्या वस्तू स्वप्नात दिसतात म्हणून काय त्या देव पाठवितो. मनुष्याला त्या स्मरणाभ्यासाने प्रत्यक्षासारख्या दिसतात इतकेच. एकंदरीत स्वप्नात जे पदार्थ येतात ती आपली कल्पना होय. ते पदार्थ चालतही नाहीत किंवा त्यांची आठवणही नसते. तात्पर्य हे सारे कल्पनेचे खेळ आहेत. कल्पनेमुळेच स्वप्नात अनेक पदार्थ दिसतात, पण ते पदार्थ कोठून चालून येत नाहीत किंवा त्यांची आठवण असतेच असे नाही. येथे तुटली आशंका, ज्ञात्यास जन्म कल्पू नका, उमजेना तरी विवेका बरे पहा. श्रीराम. येथे शंका फिटली, यास्तव ज्ञानाला जन्म आहे अशी कल्पना करू नका. समजूत पटली नसेल तर नीट विचार करा. तात्पर्य संत जन्म घेऊन येतात अशी कल्पना करू नका. हे एकदम लक्षात न आल्यास चांगला विचार करून पहा. ज्ञानी मुक्त होऊ न गेले, त्यांचे सामर्थ्य उगेची चाले, काजे पुण्य मार्गे चालिले म्हणून या. श्रीराम. ज्ञानी मुक्त होऊन गेले तरी ते पुण्य मार्गाने चालल्यामुळे त्यांची इच्छा नसतानाही त्यांचे सामर्थ्य त्यांच्या मागे सहजच चालते. या कारणे पुण्य मार्गे चालावे, भजन देवाचे वाढवावे, न्याय सांडून न जावे अन्याय पंथे. श्रीराम. यासाठी त्यांच्याप्रमाणे आपणही पुण्य मार्गाने चालावे, देवाचे भजन वाढवावे व न्यायनीतीने चालावे. न्याय सोडून अन्यायाच्या मार्गाने कधी जाऊ नये. नाना पुरश्चरणे करावी,
नाना तीर्थाटणे फिरावी, नाना सामर्थ्ये वाढवावी, वैराग्य बळे श्रीराम. अनेक पुरश्चरणे करावी, अनेक तीर्थयात्रा कराव्या. अशा प्रकारे वैराग्याच्या बळाने अनेक सामर्थ्ये वाढवावीत, आपलेही सामर्थ्य वाढवावे. निश्चयी बैसे वस्तूकडे, तरी ज्ञान मार्गे ही सामर्थ्य चढे. कोणी एक एकांत मोडे, ऐसे न करावे श्रीराम. परब्रह्मावर निश्चय ठेवला तर ज्ञान मार्गानेही सामर्थ्य वाढते, पण स्वरूप स्थितीचा झालेला निश्चय ढळेल असे काही करू नये. स्वस्वरूपी स्थिरता प्राप्त झाली तर ज्ञान मार्गानेही सामर्थ्य वाढते. अशासाठी एकांत भंग पावेल असे काहीही करू नये. एक गुरु एक देव, कोठे तरी असावा भाव. भावार्थ नसता वाव सर्व काही श्रीराम. एक गुरु किंवा एक देव या दोहोंपैकी एके ठिकाणी कोठेतरी भाव, अचळ विश्वास ठेवावा. भाव नसेल तर विश्वासान वाचून सर्व काही व्यर्थ होते. निर्गुणी ज्ञान झाले म्हणून सगुण लक्ष केले, तरी ते ज्ञाते नागवलेल दोहींकडे श्रीराम. निर्गुणाचे ज्ञान झाले म्हणून सगुणाकडे दुर्लक्ष केले तर तो बिचारा आता दोन्हीकडून फशी पडतो. नाही भक्ती नाही ज्ञान, मध्येच पैसावला अभिमान. म्हणून या जप ध्यान सांडूच नये श्रीराम. अशी स्थिती म्हणजे धड भक्तीही नाही व धड ज्ञानही नाही, मध्येच अभिमान माजतो. यास्तव जप व ध्यान ही सोडूच नये. जप ध्यानाचा अभ्यास सोडू नये. सांडील सगुण भजनासी, तो ज्ञाता परी अपेसी. म्हणून या सगुणासी सांडूची नये श्रीराम. सगुण भजन सगुणोपासना सोडील तर तो ज्ञाता असला तरी अपेशी होय. यास्तव सगुण भजन टाकूच नये, सगुण केव्हाही सोडू नये. निक्काम बुद्धीची या भजना, त्रैलोकी नाही तुळना. समर्थे वीण घडेना निक्काम भजन श्रीराम. निष्काम बुद्धीने केलेल्या भजनाला, निष्काम भक्तीला त्रैलोक्यात दुसरी उपमा नाही. पण सामर्थ्या वाचून असे निष्काम भजन घडत नाही. पण निष्काम भक्ती फार मोठी योग्यता पुण्याई असल्या वाचून घडत नाही. कामनेने फळ घडे, निष्काम भजने भगवंत जोडे. फळ भगवंता कोणीकडे महदंतर श्रीराम. कामनेने केलेल्या भजनाने फळ मिळते व निष्काम भजनाने भगवंताची प्राप्ती होते. फळ व भाग्यवान या दोहींकडे, या दोहींमध्ये केवढे बरे मोठे अंतर आहे. सकाम भक्तीने कामना पूर्ण होतात, पण निष्काम भक्तीने परमात्मा जोडतो. कामपूर्तता व भगवत प्राप्ती या दोहोत अंतर केवढे आहे. नाना फळे देवापासी, आणि फळ अंतरी भगवंतासी. या कारणे परमेश्वरासी निकाम बजावे श्रीराम. देवाजवळ अनेक फळे आहेत, पण फळाची आशा धरली तर भगवान दुरावतो. म्हणून परमेश्वराचे भजन निष्काम बुद्धीने करावे. फळदाता तरी भगवानच आहे, पण फळाकडे नजर ठेवली की भगवान अंतरतात. म्हणून निष्काम भक्तीने देवाला वश करावे. निकाम भजनाचे फळ आगळे, सामर्थ्य चढे मर्यादे वेगळे. तेथे बापुडी फळे कोणीकडे श्रीराम. निष्काम भजनाचे फळ विशेष आगळे अतिशय मोठे आहे. त्या योगाने असे काही अमर्याद सामर्थ्य प्राप्त होते की त्याच्या पुढे बिचारी फळे काय होत. त्या सामर्थ्यापुढे सकाम भक्तीने प्राप्त होणारी फळे केवळ तुच्छ होत. भक्तेचे मनी धरावे, ते देवे आपणची करावे. तेथे वेगळे भावावे न लगे कदा श्रीराम. भक्ताने जी जी गोष्ट मनात धरावी ती ती देव स्वतःच करतो. तेथे निराळी कल्पना करण्याचे केव्हाही कारण नाही. निष्काम भक्ताच्या मनात जे जे येते ते ते देव तात्काळ आपण होऊन पुरे करीतो. असे भक्त व देव एकच असतात, त्यांच्यात दुजेपण नसते. दोन्ही सामर्थ्ये एक होता, काळा सना टोपे सर्वथा. तेथे इतरांची कोण कथा कीटकन्याये श्रीराम. ह्याप्रमाणे त्यापुढे देव व भक्त या दोघांची सामर्थ्ये एक झाली असता काळाचेही काही चालत नाही. कली काळाची मात्रा चालत नाही, तेथे बाकीच्यांची काय कथा. ते बिचारे किड्यासारखे होत, मग इतरांचा कीटक न्यायाने काय पाड. म्हणून निक्काम भजन वरी विशेष ब्रह्मज्ञान. तयास तुळिता त्रिभुवन उणे वाटे श्रीराम.
म्हणून निष्काम भजन हे उत्तम होय. त्यात ब्रह्मज्ञान असले तर विशेष श्रेष्ठ. अशाच्या तुलनेला त्रिभुवन सुद्धा लहानच वाटते. म्हणून निष्काम भक्ती व विमल ब्रह्मज्ञान ही दोन्ही जेथे एकवटतात त्यापुढे त्रैलोक्यहीन होय. येथे बुद्धीचा प्रकाश आणि न चढे विशेष, प्रताप कीर्ती आणि यश निरंतर श्रीराम. त्यापुढे अचाट बुद्धीच्या पुरुषाचेही तेज फिके पडते. यश, कीर्ती व प्रताप तेथे निरंतर वास्तव्य करितात. देव व भक्त यांची सामर्थ्ये जेथे एकत्रित होतात अशा स्थितीचे आणखी वर्णन करावयास बुद्धीचे सामर्थ्य अधिक चालत नाही. प्रताप, कीर्ती व यश ही त्या ठिकाणी सदोदित असतात. निरूपणाचा विचार आणि हरिकथेचा गजर तेथे होती तत्पर प्राणी मात्र श्रीराम. जेथे अध्यात्म निरूपणाची चर्चा व हरिकथेचा घोष चाललेला असतो म्हणजे ज्ञान भक्ती एक होतात, त्या ठिकाणी सर्व प्राणी लुब्ध असतात. तेथे प्राणीमात वश होते. जेथे भ्रष्टाकार घडेना तो परमार्थ ही दडेना, समाधान विघडेना निश्चयाचे श्रीराम. ज्या परमार्थात भ्रष्टाकार घडत नाही तो परमार्थ लपत नाही आणि आत्मनिश्चयाचे समाधानही बिघडत नाही. जेथे भ्रष्टाचार नाही तेथल्या परमार्थाचे तेज फाकते व विवेक समाधान खंड पावत नाही. सारासार विचार करणे, न्याय अन्याय अखंड पाहणे, बुद्धी भगवंताचे देणे पालटेना श्रीराम. असो, नित्य सारासार विचार करावा व न्याय अभ्यास पाहावा म्हणजे भगवंताने दिलेली बुद्धी पालटत नाही. सारासार विचार करणे आणि न्याय व अन्याय पाहणे या विषयींची निश्चळ बुद्धी भगवंतच देतो. सारासार विवेक व न्यायनीती दोन्ही जाज्वल्य आहेत अशी बुद्धी भगवंतानेच द्यावी लागते. भगवान अनन्य भक्ताला अशी बुद्धी देतात. भक्त भगवंती अनन्य त्यासी बुद्धी देतो आपण, यदर्थी भगवद वचन सावध ऐका श्रीराम. भक्त देवाच्या ठिकाणी अनन्य असला म्हणजे देव त्याला आपण होऊन योग्य बुद्धी देतो. याविषयी भगवंताचे गीतेत एक वचन आहे, ददामी बुद्धी योगम तम, ते ऐका. म्हणून सगुण भजन वरी विशेष ब्रह्मज्ञान, प्रत्ययाचे समाधान दुर्लभ जगी श्रीराम. म्हणून सगुण भजन त्यात विशेष ब्रह्मज्ञान आणि त्यावर अनुभवाचे समाधान असा योग जगामध्ये फार दुर्मिळ आहे. तात्पर्य, निष्काम सगुण भक्ती व मुरलेले ब्रह्मज्ञान ह्या दोन गोष्टी जेथे एकत्र असतात तेथेच अनुभविक ज्ञान मिळते व ते अत्यंत दुर्लभ होय. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सगुण भजन निरूपण नाम समास 7वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.